चला तर मंडळी, आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा खिमा पाव करूया. इथे मी बोनलेस चिकन आणलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चॉपरनी अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त आपला चिकनचा खिमा तयार होईल घरच्या घरी. आता पॅनमध्ये जास्त तेल घालायचं आहे. 4 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोठा बारीक कापलेला कांदा घालायचा आहे. खडे मसाले घालायचे आहे आणि टोमॅटो घालायचा आहे. छान असं टोमॅटो, खडे मसाले परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया आणि पुन्हा परतून घेऊया. आता त्यामध्ये घरातले सगळे मसाले घालूया. हळद, धने पावडर, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घालूयात. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये आपण बारीक केलेला खिमा घालायचा आहे आणि खिमासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हे बघा, छान असा खिमा तेलावर परतून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून 10 मिनिटं वाफ आणायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असा खिमा शिजलेला आहे. छान अगदी मसालेदार चमचमीत असा आपला खिमा तयार झालेला आहे. आता फक्त वरून कोथिंबीर घालायची आहे आणि खायला घ्यायचं आहे. अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा. धन्यवाद.